नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास यामधील प्रादेशिक सत्तांचा उदय. हा जो उपघटक आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. त्यावरची आपण काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर प्रादेशिक सत्तांचा उदय यातील पहिला प्रश्न पाहूया. बंगाल प्रदेशातील सर्व राजांनी मिळून प्रमुखपदी कोणाची निवड केली? पर्याय आहे गोपाल, धर्मपाल, गोविंद, देवपाल. तर बंगाल प्रदेशातील सर्व राजांनी मिळून गोपाल यांची प्रमुखपदी निवड केली. उत्तर आहे गोपाल. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना केव्हा करण्यात आली? त्या प्रश्नाचं उत्तर आहे बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना इसवी सन 725 मध्ये करण्यात आली. इसवी सन 725 मध्ये बंगालमध्ये पाल सत्तेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे धर्मपाल याने आपली राजधानी नेली होती? पर्याय आहे गोदावरी, करतोया, गंगा, ब्रह्मपुत्रा नदी. तर उत्तर आहे करतोया नदीच्या काठी पुंडवर्धनपूर येथे धर्मपालाने आपली राजधानी नेली होती. उत्तर आहे करतोया. करतोया नदीकाठी. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मपालाने राजा इंद्रयुध याचा पराभव केला. इंद्रयुध डॅश येथे होता. पर्याय आहे कुंडलवर्धनपूर, प्रतिहार, कनौज, राष्ट्रकूट. तर धर्मपालाने राजा इंद्रायुध याचा पराभव केला. इंद्रायुध कनौज येथील होता. इंद्रायुध हा कनौज येथील होता. पुढचा प्रश्न पाहूया. नागभट्टाने मुंगेर येथे कोणत्या राजाचा पराभव केला? पर्याय आहे धर्मपाल, इंद्रयुध, देवपाल, गोपाल. तर नागभट्टाने मुंगेर येथे धर्मपाल राजाचा पराभव केला. उत्तर आहे धर्मपाल. पुढचा प्रश्न पाहूया. ओडिसाचे राज्य पाल राज्यात कोणी समाविष्ट करून घेतले? पर्याय आहे धर्मपाल, तिसरा गोविंद, देवपाल, गोपाल. तर ओडिसाचे राज्य पाल राज्यात देवपाल यांनी समाविष्ट करून घेतला. उत्तर आहे देवपाल. ओडिसाचे राज्य पाल राज्यात देवपाल राजाने समाविष्ट करून घेतले. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय केव्हा झाला? तर उत्तर आहे महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय 8व्या शतकात झाला. उत्तर आहे 8वे शतक. महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्याचा उदय 8व्या शतकात झाला. पुढचा प्रश्न पाहूया. बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती? पर्याय आहे राष्ट्रकूट, चालुक्य, यादव यापैकी सर्व. तर बदामी ही मूळ राजधानी चालुक्यांची होती. उत्तर आहे चालुक्य. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकूटांची सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली?
पर्याय आहे दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष. तर राष्ट्रकूट घराण्याच्या तिसऱ्या गोविंद राजाने राष्ट्रकूटांची सत्ता कनौजपासून रामेश्वर पर्यंत पसरवली. तर उत्तर आहे तिसरा गोविंद. पुढचा प्रश्न पाहूया. सोलापूरजवळ मालखेड हे नवे शहर कोणी वसवले? पर्याय आहे पहिला कृष्ण, तिसरा कृष्ण, दंतीदुर्ग, अमोघ वर्ष. तर सोलापूरजवळ मालखेड हे नवे शहर अमोघ वर्ष यांनी वसवले. उत्तर आहे अमोघ वर्ष. पुढचा प्रश्न पाहूया. चोळांचे राज्य कोठे होते? पर्याय आहे तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र. उत्तर आहे चोळांचे राज्य तमिळनाडू येथे होते. उत्तर आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न. चोळ सत्तेचा संस्थापक कोण? पर्याय आहे पहिला राजाराज, पहिला राजेंद्र, विजयालय यापैकी सर्व. तर चोळ सत्तेचा संस्थापक हा विजयालय होता. उत्तर आहे विजयालय. यांनी चोळ सत्तेची स्थापना केली. पुढचा प्रश्न पाहूया. चोळांची राजधानी कोणती होती? पर्याय आहे हळेबीड, तंजावर, गंगैकोंडपुरम, तिनेवल्ली. तर चोळांची राजधानी ही तंजावर होती. चोळांची राजधानी ही तंजावर होती. पुढचा प्रश्न पाहूया. पहिला राजराज यांनी कोणत्या राजसत्तांचा पराभव केला? पर्याय आहे चेर, गंग, पांड्य यापैकी सर्व. तर उत्तर आहे पहिला राजराज याने चेर, गंग, पांड्य या सर्व राजसत्तांचा त्यांनी पराभव केला. म्हणून उत्तर आहे यापैकी सर्व. पहिल्या राजराजांनी चेर, गंग, पांड्य या राजसत्तांचा पराभव केला. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या चोळ राजांनी संपूर्ण श्रीलंका जिंकली होती? तर पर्याय आहे विजयालय, पहिला राजाराज, पहिला राजेंद्र वरीलपैकी सर्व. तर उत्तर आहे पहिला राजेंद्र याने संपूर्ण श्रीलंका जिंकली होती. पुढचा प्रश्न पाहूया. चोळ राजा पहिला राजेंद्रने बंगाल व मलायाचा द्वीपकल्प जिंकल्यानंतर कोणती नवीन राजधानी उभारली? तर पर्याय आहे गंगैकोंडपुरम, तंजावर, तिनेवेली, कांचीपुरम. तो उत्तर आहे गंगैकोंडचोलपुरम ही नवीन राजधानी उभारली. तर पहा, चोळ राजा पहिला राजेंद्र यांनी बंगाल व मलायाचा द्वीपकल्प जिंकल्यानंतर गंगैकोंडचोलपुरम ही नवीन राजधानी उभारली होती. तर उत्तर आहे गंगैकोंडचोलपुरम. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या इतिहासात पहिली मोठी आरमारी मोहीम कोणी हाती घेतली? तर उत्तर आहे पहिला राजेंद्र. भारताच्या इतिहासात पहिली मोठी आरमारी मोहीम ही पहिल्या राजेंद्र यांनी हाती घेतली.
पुढचा प्रश्न पाहूया. कोणी चोळांची सत्ता संपुष्टात आणली? तर उत्तर आहे, पर्याय आहेत अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद घोरी, मलिक काफूर यापैकी सर्व. तर उत्तर आहे मलिक काफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली. पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सनाच्या 11व्या शतकात कोणाची सत्ता ऱ्हास पावली? पर्याय आहे गढवाल, परमार, चव्हाण, प्रतिहार. तर इसवी सनाच्या 11व्या शतकात प्रतिहार सत्ता ऱ्हास पावली. उत्तर आहे प्रतिहार. पुढचा प्रश्न पाहूया. गढवाल घराण्याचा संस्थापक कोण होता? पर्याय आहे गोविंदचंद्र चंद्रदेव, तिसरा गोविंद देवचंद्र. तर उत्तर आहे गढवाल घराण्याचा संस्थापक हा चंद्रदेव होता. उत्तर आहे चंद्रदेव. पुढचा प्रश्न पाहूया. गढवाल घराण्याचा कर्तबगार राजा कोण होता? पर्याय आहे गोविंदचंद्र चंद्रदेव, तिसरा गोविंद देवचंद्र. तर गढवाल घराण्याचा कर्तबगार राजा हा गोविंदचंद्र होता. उत्तर आहे गोविंदचंद्र. पुढचा प्रश्न पाहूया. गढवाल सत्तेचा शेवट कोणी केला? तर पर्याय आहे अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद घोरी, मलिक काफूर यापैकी नाही. तर गढवाल सत्तेचा शेवट मोहम्मद घोरी याने केला. उत्तर आहे मोहम्मद घोरी. पुढचा प्रश्न पाहूया. परमार घराण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा कोण होता? तर पर्याय आहे कृष्णराज, राजकृष्ण, भोज यापैकी सर्व. तर परमार घराण्यातील सर्वात महत्त्वाचा आणि कर्तबगार राजा भोज होता. उत्तर आहे राजा भोज. पुढचा प्रश्न पाहूया. 14व्या शतकाच्या आरंभी परमार घराण्याची सत्ता कोणी संपुष्टात आणली? तर पर्याय आहे मोहम्मद घोरी, मलिक काफूर, मोहम्मद गझनी, अल्लाउद्दीन खिलजी. तर उत्तर आहे 14व्या शतकाच्या आरंभी परमार घराण्याची सत्ता अल्लाउद्दीन खिलजी यांनी संपुष्टात आणली. पुढचा प्रश्न पाहूया. कृष्णराज हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? पर्याय आहे गढवाल, परमार, राष्ट्रकूट, यादव. तर कृष्णराज हा परमार घराण्याचा संस्थापक होता. उत्तर आहे परमार. कृष्णराज हा परमार घराण्याचा संस्थापक होता. पुढचा प्रश्न. तिसरा पृथ्वीराज चव्हाण याने तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला? पर्याय आहेत मोहम्मद गझनी, मलिक काफूर, मोहम्मद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी. तर तिसरा पृथ्वीराज चौहान याने तराईच्या लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. उत्तर आहे मोहम्मद घोरी. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय राजाने पृथ्वीराज चौहान बरोबर तणावाचे संबंध होते? तर जयचंद राठोड. उत्तर आहे जयचंद राठोड या भारतीय राजाने पृथ्वीराज चौहान बरोबर किंवा या भारतीय राजाचे पृथ्वीराज चौहान बरोबर तणावाचे संबंध होते. उत्तर आहे जयचंद राठोड. पुढचा प्रश्न पाहूया. इसवी सन 1192 मध्ये मोहम्मद घोरी पृथ्वीराज चौहानवर चाल करून आला असता पृथ्वीराजने कोणास मदतीसाठी बोलावले होते? तर उत्तर आहे
जयचंद राठोड इसवी सन 1192मध्ये जेव्हा मोहम्मद घोरी पृथ्वीराज चौहानवर चाल करून आला, त्यावेळेला पृथ्वीराज चौहानने जयचंद राठोडकडे मदतीसाठी किंवा जयचंद राठोडला मदतीसाठी बोलावले होते. उत्तर आहे जयचंद राठोड. पुढचा प्रश्न पाहूया. मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून कोणते शहर जिंकून घेतले होते? तर पर्याय आहेत अजमेर, कनौज, उज्जैन, खजुराहो. तर उत्तर आहे मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून अजमेर शहर जिंकून घेतले होते. उत्तर आहे अजमेर शहर. पुढचा प्रश्न पाहूया. मोहम्मद घोरी पृथ्वीराजवर चालून येणार होता तेव्हा मदतीस जयचंद राठोड गेला नाही. पुढे कनौजवर स्वारी करून जयचंदास कोणी ठार मारले? तर उत्तर आहे मोहम्मद घोरी. मोहम्मद घोरी पृथ्वीराजवर चाल करून येणार होता, त्यावेळेला पृथ्वीराजने जयचंद राठोडकडे मदतीसाठी बोलावले होते, पण जयचंद राठोड गेला नव्हता. पुढे कनौजवर स्वारी करून जयचंदास कोणी ठार मारले होते? तर मोहम्मद घोरी यांनी जयचंदास ठार मारले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले? पर्याय आहे राष्ट्रकूट, यादव, परमार, पाल. तर उत्तर आहे यादव घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले. तर उत्तर आहे यादव. यादव घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले. पुढचा प्रश्न. कोणत्या यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली? पर्याय आहे पाचवा भिल्लम, सेऊणचंद, दुसरा सिंघन, रामचंद्र देव. तर उत्तर आहे सेऊणचंद. सेऊणचंद्र या यादव राजांनी सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली. पुढचा प्रश्न पाहूया. यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता? तर उत्तर आहे यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा हा दुसरा सिंघन होता. दुसरा सिंघन हा यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. पुढचा प्रश्न पाहूया. यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली? तर उत्तर आहे यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे पाचवा भिल्लम याने नेली. उत्तर आहे पाचवा भिल्लम. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राजाच्या पराभवानंतर यादव सत्तेचा ऱ्हास सुरू झाला? तर उत्तर आहे रामचंद्र देव. रामचंद्र देव राजाच्या पराभवानंतर यादव सत्तेचा ऱ्हास सुरू झाला. पुढचा प्रश्न पाहूया. देवगिरी येथे राजधानी नेल्यावर कोणत्या यादव राजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला? तर देवगिरी येथे राजधानी नेल्यावर पाचवा भिल्लम या यादव राजाने स्वतः राज्याभिषेक करून घेतला. उत्तर आहे पाचवा भिल्लम. पाचवा भिल्लम यानेच यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे नेली होती. पुढचा प्रश्न. इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या आरंभी दिल्ली येथे सत्ता केंद्र कोणी निर्माण केले? पर्याय आहेत चीनी, तुर्की, रोमन, इंग्रज. तर इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या आरंभी दिल्ली येथे सत्ता केंद्र तुर्की यांनी निर्माण केले. उत्तर आहे तुर्की.
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.